मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. हे बघू शकताय, ही आपली गाडी. आपल्या गाडीला एक प्रॉब्लेम झालेला आहे, ते म्हणजे गाडीचा पाट्या तुटलेलं आहे. हे बघू शकता, हे गाडीचं इकडचं टायर आहे ना, हे मागं टेकलेलं आहे, डायरेक्ट त्याला रबरला टेकलेलं आहे. तिकडचं तुम्हाला टायर दाखवतो. इकडचं टायर बघा, हे एकदम व्यवस्थित आहे आणि तिकडचं डायरेक्ट पूर्ण इथं टच झालेलं आहे त्या साईडचं. आता आपण चालू आहे पाट्याचं काम करायला. आता आपण जाऊया गिरणारे गावामध्ये, तिथं आपण पाट्याचं काम करून घेऊ. आपल्या गाडीचं हे ॲक्च्युली पाट्याचं काम आपलं पाट्या तुटलं म्हणजे आपण एक 2 दिवस झाले पाट्या तुटून. आपल्या थोडंसं म्हणजे पहिले जाणवायचं, पण आज म्हणजे खूपच म्हणजे असं गाडी इसका घ्यायची का नाही, तर पूर्ण मागच्या साईडला गाडी वळायची. त्याच्यामुळं आपण ते बघितलं आज आणि काम करून घेऊ आपण आज. गाडी म्हणजे आपल्या अचानक म्हणजे नाही का, असं थोडी मागच्या साईडला आपली गाडी वाढायची, तेव्हा आपल्याला कळलं का आपण गाडी का बरं वळती. तेव्हा आपण चेक केलं, तेव्हा आपल्याला समजलं ते पाट्याचा काहीतरी प्रॉब्लेम असेल. तेव्हा आपण बघितलं खाली, तेव्हा ते कळलं का पाट्या तुटलेलं आहे. म्हणजे आपल्या गाडीला 2 पाटे आहेत, त्यातला एक जो मेन असतो तो आहे आणि त्याच्या खालचा 2 नंबरचा तो पाट्या तुटलेला आहे. आता आपण जाऊ पाट्यावाल्याकडं, काम करून घेऊ आपण आज. पाट्या तुटलेला आहे तो डायरेक्ट पाट्यामध्ये डायरेक्ट सेंटरला तुटलेला आहे तो तुम्हाला दाखवत होतो. आता तुम्हाला दाखवत होतो एक साईडचा पाट्या आपला तुटलेला आहे. हे बघू शकता, सेंटरनेच पाट्या तुटलेलं आहे. बघू शकता, सेंटरने पाट्या तुटलेले. आता आपण चालू आहे गिरणाऱ्याला ते काम करून घेऊ. हे बघा, एक साईडला गाडी झोपलेली दिसते आणि इकडचं टायर पण थोडं मागं झालेलं आहे आणि इकडचं टायर व्यवस्थित आहे या साईडचं. चला जाऊ गिरणाऱ्याला भेटू. गिरणारे गावामध्ये आपण आलो आहे. आता बघू पाट्यावाला आहे का नाही. पाट्यावाला आहे दिसतोय आपल्याला. एक कोंबणी खोललेली तिथं, कोंबणीचं काम चालू आहे. हे बघा समोरच आहे. तर त्याला विचारून आपल्या पण गाडीचं काम करून पाट्याचं. पाट्यावाले पैसे पण आता आलोय. त्याला नेमकी कामावरून आता आपल्याला सुट्टी पण होती. आपण रोजचं कामात जातो नाही का नेहमीचं, मग सुट्टी पण होती. तर म्हटलं नेमकं हे काम करून घेऊ. पहिलेच आपल्याला थोडं वाटायचं अशी गाडीचं थोडं आवाज यायचं आणि थोडी अशी गाडी म्हणजे ओढायची नाही का. बरोबर आज टाईम आहे आपल्याकडं, हे काम आपलं होऊन जाईल. हे दादा पाट्याचं काम करत आहे, हे काम चालू आहे. ते त्यांच्याकडंच आपण करतो. आपण पहिले पण आपण एक वेळेस त्यांच्याकडंच काम केलेलं आहे. त्याच साईडचं आपण ते काम केलं, नेमकं तेच पाट्यात तुटलेलं आहे. आता पाठवायला जाऊन विचारू काय म्हटलं आणायचं का, त्याला विचारून घेऊ पहिले काय म्हणतंय बघू.
लिहिले का तू एक मेन पाटान हां त्याच्यानंतर सेंटर बोल्ट आणि एक मोठी गुंडीची बुश आणि 3 मी वस्तू तुम्हाला फोन करतो हां फिल्टर आपल्याला बोलला म्हणून तुम्ही पहिले मटेरियल घेऊन या म्हणून आपण फिटिंग करून घेऊ ते मटेरियल ठेवत नाही त्यामुळे आपण दुसरी कोण मटेरियल आणू दुसऱ्या दुकानामधून चला आता मटेरियल घेऊ तिथं जाऊ त्यांच्याकडे फिटिंगला इथला पंप आहे आता ते नवीन दुकान झालं त्यांच्यावाला ते समोरच हे समोरचं दुकान आहे ते समोरचं दुकान आहे आता इथून मटेरियल घेऊ दुकानाचं काम चालू आहे बघू मटेरियल भेटेल ठीक आहे दोन बोल आपल्याला मटेरियल आहे ठीक आहे इथं मटेरियल घेऊ आपण आत्ता आपण हे मटेरियल घेतलेलं आहे हे संध्याचं नाव काय तर लक्षात नाही हे बुश वगैरे आहे आणि सेंटर बोल्ट आणि हे काहीतरी बुटकी म्हणून आणि हा एक पाट घेतलेला आहे आपण आता याचं बिल झालं 1100 रुपये तर मजुरी बघू किती होते शेवटी तुम्हाला सांगतो पूर्ण खर्च किती झाला ते आपल्या गाडीचं काम करून झालं आहे आत्ता म्हणजे ते पार्टचे 1100 रुपये लागले आणि फिटिंगचे मजुरी लागले 600 रुपये म्हणजे आपलं पूर्ण खर्च टोटल झाला 1700 रुपये आपल्याला खर्च आला पूर्ण तर तुम्हाला गाडीचं हाईट वगैरे दाखवतो पहिले कसे होतं ना आपण केले इकडनं आपण पाट्याचं काम केलं बघा तर हाईट मॅच केली बघा हे पहिले पूर्ण नाही केला टच व्हायचं हे रबर आहे हे पूर्ण घासलं गेलं 2-3 दिवस आपण गाडी चालवली ना ते रबर पूर्ण त्याला घासलं गेलं आता एकदम आपलं काम जसं झालं आता हा नवीन पाट आहे हा मेनच पाट आहे झालं होतं आपल्याला ते माहीत नव्हतं नेमकं मेन फिल्टर आपल्याला बोलला मेन पाट होतं पण टाकून घेतलं आपण बघू शकता आता गाडीची हाईट वरती आली तर पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय सर्वांना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये